पिंपरी चिंचवड शहरातनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। निगडी परिसरातील भूमिगत डक्टमध्ये काम करत असताना गुदमरल्यानं 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अमोल शिंदे वय वर्ष 20 तर मनोज शिंदे वय वर्ष 26 अशी मृत कामगारांची नावं आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 15 ऑगस्ट 2025 म्हणजे अगदी मागच्याच वर्षी याच परिसरातील BSNLच्या भूमिगत डक्टमध्ये ऑप्टिकल फायबरचं काम करताना 3 कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता। आता पुन्हा त्याच ठिकाणी 2 कामगारांचा मृत्यू झाल्यानं कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। या दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण गेल्या वर्षी याच ठिकाणी 3 कंत्राटी कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला होता आणि त्यावेळी डक्टमध्ये उतरण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचा मुद्दा समोर आला होता। सदर वर्दी आम्हाला पोलीस API श्रीमती आजरेकर यांच्याकडून प्राप्त झाली। वर्दी 11:56ला आम्हाला प्राप्त झाली प्राधिकरण उपाग्निशमन केंद्र येथे। त्यानंतर 11:57ला आम्ही लगेच रिॲक्ट करून आमचं वाहन घटनास्थळी पोचलं। सदर वर्दीवर आम्ही पाहणी केली। त्यानंतर पोलिसांच्या माहितीने आम्हाला समजलं की व्यक्ती आतमध्ये चेंबरमध्ये अटकलेला आहे। तर आम्ही पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती आम्हाला दिसला। तर तो व्यक्ती आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने आमच्या जवानांच्या सहाय्याने रोप वगैरे लावून आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्या चेंबरमध्ये अजून एक व्यक्ती अटकलेला आहे असा अंदाज आहे। तर आम्ही आमच्या हुकच्या सहाय्याने परत एकदा शोध मोहीम सुरू करून व्यक्ती आम्हाला तो आढळला। त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला वर काढला। असे 2 व्यक्ती काढून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले। त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तींना YCM हॉस्पिटल येथे पाठवलं। सदर व्यक्तींची त्यांची नावे अमोल साहेबराव शिंदे वय वर्ष 23 राहणार हिंगोली येथील आहेत आणि दुसरे व्यक्ती आहेत ते मनोज बाबूराव शिंदे वय वर्ष 19 हिंगोली। हे 2 व्यक्ती तिथे आढळले। त्यांना पोलिसांचे स्वाधीन करून YCM येथे पाठवण्यात आले। सदरची माहिती पोलिसांकडून मिळाली आणि जनतेने खबरदारी घ्यायची की आता सध्या ठिकठिकाणी फुटपाथची कामं चालू आहेत। तर असे मॅनहोल ओपन आहेत, ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत ती ओपन आहेत। तर अशा ठिकाणी जनतेने जाताना पण सतर्कता बाळगली पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये किंवा बॅरिकेटिंग असेल तर लक्ष द्या। जे चेंबर होतं त्या चेंबरची रचना कशामुळे ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी कोणते काम सुरू होतं आणि एवढ्या रात्री कशामुळे सुरू होतं काय माहिती? त्याच्याबद्दलची अजून तरी माहिती आपल्याला पोलीस त्याच्या बाबतीत शोध मोहीम करतील। आम्ही 2 व्यक्तींना काढून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि ड्रेनेज हा चौकोनी आकाराचा होता। त्याच्यामध्ये तो खूप लाईन वगैरे केबल लाईन असल्या कारणाने त्याच्यामध्ये ते कदाचित पाय अटकला असेल किंवा त्याच्यात पडले असेल। सदरची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही। पोलिसांकडून जी माहिती प्राप्त होईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। वर्षभरात याच ठिकाणी घडलेल्या 2 दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 5 कामगारांचा बळी गेल्याचा दावा करण्यात येतोय। पहिल्या दुर्घटनेनंतर नेमक्या कोणत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या? कामगारांना सुरक्षेची आवश्यक साधनं देण्यात आली होती का? डक्टमधील विषारी वायूची तपासणी करण्यात आली होती का? आणि देखरेखीसाठी जबाबदार अधिकारी कोण होते? असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेत। दिनांक 26/8/2026 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास पोलिसांना निर्मल व्हिला बंगल्यासमोर लोकमान्य हॉस्पिटल शेजारी प्राधिकरण निगडी या ठिकाणी एका डक्टमध्ये 2 इसम पडले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। अग्निशामक दलाच्या मदतीने 2 इसमांना बाहेर काढण्यात आले व उपचारकामी YCM हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। तरी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। ते 2 इसम कशासाठी आले होते, कोणी त्यांना काम सांगितलेलं होतं, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। सर काय झालं, गेल्या वर्षी देखील त्याच ठिकाणी अशी घटना घडली होती आणि काल देखील घडलेली आहे। आतापर्यंत एकूण त्या स्पॉटवरती किती जणांचा मृत्यू झालाय आणि कशा पद्धतीने आपल्याकडे आतापर्यंत माहिती आहे? गेल्या वर्षी ही 15 ऑगस्ट 2025 रोजी त्याच डक्टमध्ये 3 इसमांचा मृत्यू झालेला होता। श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झालेला होता। त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामुळं त्या डक्टमध्ये अद्यापपर्यंत 5 इसमांचा मृत्यू झालेला आहे।
सर जे कामगार तुमचा मृत्यू झाला त्यांचं वय काय होतं आणि ते कुठले कामगार होते, कुठं राहणार? त्यातील जे मयत आहेत मनोज बाबूराव शिंदे वय 26 वर्ष आणि दुसरा मयत आहेत अमोल अशोक शिंदे वय 19 वर्ष. हे दोघेही मूळ गाव यांचं आहे सिद्धेश्वर, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. तर एवढीच माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांचे कोणी नातेवाईक मित्र वगैरे आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहे. त्याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाही आहे. पोलीस BSNचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडेही तपास करत आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासह मृत कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होतीये. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा रोष पाहायला मिळतोय आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये. पिंपरी चिंचवडहून झईद मेमनसह अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.